नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपेश भुवड आणि कोकण विथ दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आलो आहे आता केळशीमध्ये आपल्या गावातली पालखी आलेली आहे. तर आता आम्ही दादा वगैरे आम्ही तिघे पण आलो आहे. तर दादा पण मुंबईवरून आला. तर दादा आता मग किती दिवसांना तुला सुट्टी आहे? मग आता आहे ना, आता 10 दिवस पालखीचं बरोबर. हां, म्हणजे महाशिवरात्रीला दादा आलेला, तर त्यानंतर आता परत सुट्टी आणि 10 दिवस आहे ना. तर बघूया, आपण सर्वांनी एन्जॉय करूया आपली विरसाची पालखी. तर आली आहे इथे केळशीमध्ये. तर बघूया, जाऊया आपण पण. आता केळशीमध्ये कुंभारवाड्यामध्ये आलेली आहे आपली पालखी, जाऊया आपण पण. तर म्हणजे आपण आता केळशीमधील कुंभारवाड्यामध्ये आलेलो आहे. तर इथे आपल्याला आपल्या गावाची पालखी बघायला भेटते. तर आम्ही रस्त्यावर आलो तेव्हाच आम्हाला समजलं की आपली पालखी आहे. तर आपण आलो आता पालखी बघायला आपली. तर आपण बघतोय पालखी. जगाचे मामा पण आले इथे. इथे आपल्या कुंभारवाड्यामध्ये आता आपली पालखी भेटलेली आहे. तर आपण बघतोय हे आपल्या केळशीमधील कुंभारवाड्यातील सर्व आहे. तर मंडळी, आपण आता केळशीमधील कुंभारवाडा वगैरे इकडचे 2-3 ठिकाणे घेतली. त्यानंतर आता मावशीकडे जातोय. तर बघूया, आपण जाऊया आता. सर्व निघालेत मावशीकडे जायला. तर मंडळी, आपण कुंभारवाड्यातून आता पुढे आलो आहे. त्यानंतरला मावशीच्या इकडे जातोय. त्यामध्ये जाताना जर कोणती घरं भेटली ते घरं घेऊन जातोय आपण आता. तर बघतोय आपण आपल्या केळशीला कशी हिरवेगार झाडं आहेत. या केळशीमध्ये जास्त नारळाचे आणि सुपारीचे प्रमाण जास्त असते. नवीन लागवड केली ना.
होता आपण व्हिडिओ चांगला करून केला असता. तर मंडळी आपण आता आलोय केळशीला मावशीच्या इथे. आजी तर मंडळी आपण आता आलोय थांबलोय मावशीच्या इथे. कांदेवाडी. काका घरात होतं आज. राधा आले का नाही मग शाळेतून? राधा तर मंडळी बघतोय आता आपण आलोय मावशीच्या इथे. तर मंडळी आपण आता आपली पालखी उतरतोय खाली. तर मंडळी बघतोय आपली पालखी आता काकांची ते आणलेली आहे. तर मंडळी आपण केळशीला आल्यावर केळशीला असे बरेच भाजीपाला असतात त्या आजी निवडते. हे बघतोय आपण हे शेंगा होत आहे. आजी बरी आहे ना? दादा कुठे आहे? दादा आहे. काकीने आता पूजन करून घेतलेलं आहे. महादेव तर मंडळी आपण आता बघतोय आपल्या गावातील खेळी किती जण आहेत आपल्या पालखीसोबत. बाबा बाबा सर हे सर्व आपल्या गावातील खेळी आहेत आपल्या पालखीसोबत आले आहेत. या ठिकाणी मामा पण आहेत. काही दोघं पोरं पण आलेत सोबत. हा घरी फोन लावताय. किती दिवस होतास तू पण? 3 दिवस. तर बघतोय आता आपल्या पालखीला हार घालतोय. तर बघतोय त्यानंतरला आपण हार घालतोय. काकाने सर्वांसाठी नाश्ता आणलेला आहे. ना तर बघतोय एवढे आपल्या गावातील आलेत सर्वजण.
म्हणजे बघतो आता पालखी दोन्ही बहिणीने घेतलेली आहे. आणि आपले सर्व गावकरी पालखीसोबत आहेत. दादा पण आता घंटा वाजवतोय. तर म्हणजे आपण अशा पद्धतीने बघतोय मावशीच्या पुढचे पण आपण एक एक घरं घेऊन येतोय. तर आता मावशीच्या घराच्या पुढे पण जी घरं आहेत ते पण आपण एक एक घेतोय. होय 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 हर महादेव. मंडळी बघतोय आपण इकडचे पुढचे घरं फिरून आलोय. तर बहिणींनी माझ्या पालखी घेतलेली आहे. आता या ठिकाणची जी जवळची घरं असतील ती आपण घेणार आहोत आता. आणि ह्या शिमग्याच्या दिवशी खूप मजा असते कारण सर्व एकजूटपणे गावाला असतात, शिमगा अनुभवतात. त्याचबरोबर आपला जमाव असतो. चला बघा बघा मावशी काका आणि बाबा वगैरे आहेत तिथे आणि बहिणी पण इथे सोबत आहेत. बाय. चालेल चला जातो पुढे. चला आपण पुढे जाऊया आता. पालखी पुढे गेले. त्याला भेटून येऊया काय. नमस्कार. ना आहे. तर बघतोय आपल्या गावातील पालखीसोबतची खेळी.
आपल्या गावात आता खेळी आलेले आहेत पोरं पण. तर म्हणजे आपण आता आपल्या गावाच्या गावावर आलो. तर इथे बघतोय आता इथे खरवड्याची पालखी परत आपल्या विरसाची पालख्या अशा 2 पालख्या एकत्र भेट होते. तर आपल्याला बघायला मिळतंय की आपल्या गावातल्या पालख्या कशा एकत्रितपणे येतात. तर म्हणजे आपण बघतोय आपल्या विरसाची पालखी आणि खरवड्याची पालखी एकत्रपणे भेट घेत आहेत. ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय. तर आपण या 2 आपल्या गावांचा जमाव बघतोय ते एकत्रपणे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओच्या खाली काळा रंग असलेला सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. तर इथे आपल्याला आलेला जमाव आहे खरवडे गावाचा. तर म्हणजे अशा पद्धतीने आपण घरी जातोय.